पहिल्यांदा अध्यक्ष झाले. ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झाले त्यावेळेला मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर आणि ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनची वाटाघाटी भारताच्या वतीने मी लीड करत होतो. मी त्याचा प्रमुख. त्यावेळेला नरेंद्र मोदी अध्यक्ष पंतप्रधान आणि आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करताना देखील त्यावेळेला हाच प्रश्न आला तर जो आज आहे. आणि त्याला मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आमच्या देशात शेती, दुग्ध व्यवसाय, आमच्याकडे असणारी जी लहान सहान उद्योग आहेत त्यांना आड येणारं कोणत्याही धोरण आम्ही मान्य करणार नाही. आणि म्हणून त्याला त्या वाटाघाटी पूर्ण झाल्या. मी स्वतः त्याचा प्रमुख आणि मला नरेंद्र मोदींचा पूर्ण समजतो. नरेंद्र मोदींनी त्यावेळी मला स्पष्टपणे त्या गोष्टीचा माझा स्वीकार केला होता की कोणत्याही परिस्थितीत देशहिताच्या आड येणारी गोष्ट आम्ही करणार. आणि म्हणून त्यावेळेला देखील ट्रम्प आणि नरेंद्र मोदींचे वैयक्तिक संबंध चांगले असताना देखील आम्ही त्यावेळेला देखील ह्या कधीच्या वाटाघाटीमध्ये पुढे न नेण्याचा निर्णय त्याला घेतला. आज ट्रम्पने आणखी त्याच्या पुढचं दुर्दैवाने आणखी वाईट पाऊल टाकलं म्हणजे जगामध्ये कुठच्याही दुसऱ्या देशावर नाही एवढे 50% एवढे प्रचंड आयात कर आपल्याला अमेरिकेवर निर्यात करायला बंधन नाही. निर्यात आपण आजही करू शकतो. निर्यात करणारच नाही. तुमच्या भारतातून वस्तू घेण्याची परिस्थिती नाही. परंतु या 50% लावल्यामुळे आपल्या देशातल्या कृषी मुद्द्यावर एवढा फरक नाही पडणार. कृषी मुद्दा आपण सांगतो मी त्याच्या निर्णय पण आपल्यावर लघुउद्योग याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आपल्याकडे ज्या प्रमुख गोष्टी आपण भारतातून अमेरिकेला निर्यात करतो त्यामध्ये टेक्स्टाईल आहे, त्याच्यानंतर गार्मेंट, टेक्स्टाईल सगळं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जेम्स अँड ज्वेलरी हे आहे. त्याच्यामध्ये खूप लाखो लोक काम करतात. इंजिनिअरिंग गुड्स आहे. त्या इंजिनिअरिंग गुड्समध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याकडून तिकडे निर्यात केली जाते. आणि त्या इंजिनिअरिंग गुड्समध्ये जवळजवळ प्रमुख जे आहेत ते सगळ्या लघु व्यवसाय, स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्यांच्यावर परिणाम नक्कीच होतो. आता त्याच्यावर मात करण्यासाठी परत दिल्लीमध्ये अनेक लोकांशी चर्चा झाली. आम्ही सगळं विषय ठरवले काही करून आपल्या लघुउद्योगांना आपण तारलं पाहिजे. या काळामध्ये सरकारतर्फे पावलं उचलली जातात. मागे कॉमर्स मिनिस्टर म्हणून मी देखील माझं मत की सगळ्या लोकांना व्यवस्थित काय करता येईल ते त्यांना कळवलेलं आहे. मला खात्री आहे की यामधून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान पूर्णपणे यासाठी आवश्यक असणारी पावलं उचलत आहे. आपल्याला निश्चितपणे त्याचा त्रास तर होणारच आहे, परंतु त्यामधून मार्ग निश्चितपणे लोकांना त्रास होऊ नये, लघुउद्योजकांना त्रास होऊ नये या दृष्टीने काम केलं.